नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे आयोजित विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 85 वर्षाचा वारसा लाभलेल्या आणि मूर्तिकला अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या घराण्यामध्ये एक कवी मनाचा लेखक जन्माला आला आणि त्यांचं नाव आहे मनोहर बागवे. नमस्कार सर, आपलं नमस्कार. स्वागत आहे. आपण आता आपलं पुस्तक प्रकाशित होत आहे या सोहळ्यामध्ये. काय भावना आहेत या प्रसंगी आपल्या? खूप छान. म्हणजे आपली स्वप्न असतात काही, पण मला एक समाधानासाठीच लिहित होतं ॲक्चुअली तसं म्हणजे एवढं म्हणजे वाटत नव्हतं, की कधीतरी पुस्तक निघावं काय. पण एक पहिलं पुस्तक निघतंय ते खूप चांगलं वाटतंय. म्हणजे आनंद होतो ह्या बाबतीत आणि ही संधी या पब्लिकेशन वेलवेट कविशा पब्लिकेशनतर्फे मिळाली. बरं त्यांना एक धन्यवाद द्यावे लागतील, की त्यांनी एक संधी सुचवली आणि त्याचा आम्ही स्वीकार केला. आणि ही संधी पहिली म्हणजे माझ्या बहिणी आणि माझ्या मिसेसने केलं. त्यांच्या मागे लागण्यामुळे पुस्तक प्रकाशित होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे. खूप छान. साधारण कधीपासून तुम्ही लिखाणाला सुरुवात तुमच्या आयुष्यात झाली असेल असं सांगता येईल? लिखाण म्हणजे लिखाण लहानपणापासून म्हणजे काय झालं, की घरात एक वातावरण होतं आमच्या. म्हणजे वडील तर म्हणजे इतकं म्हणजे आताचे आई-वडील सुद्धा जेवढे वागणार नाहीत फ्रीली किंवा मोकळेपणाने, तेवढे आमचे आई-वडील आमच्याशी वागले, आमच्या सर्व 5ही भावंडांशी. म्हणजे इव्हन की दिवसभर नाही, पण जेवताना आम्ही एकत्र असलो, जेवताना संपूर्ण सगळ्या वार्ता व्हायच्या आमच्या, हं, हं. सगळ्या विषयावर. म्हणजे इव्हन म्हणजे बोलू नये, पण अ, एक प्रक्रिया म्हणजे नवरा-बायकोच्या मध्ये त्या संबंधित सुद्धा एवढं कोण फ्रीली वागेल, बापरे! एवढ्यापर्यंत. आणि त्या ते एक काळात. संस्कार आमचे चांगले आले आणि आईचं खूप चांगलं म्हणजे त्यावेळेच्या तिचं जात्यावरच्या ओव्या म्हणा किंवा गुणगुण म्हणा, रात्रीच्या गोष्टी सांगणे म्हणा, आम्हाला बोलतं करणं म्हणा, त्याच्यातून एक कुठेतरी लिखाणाची आवड लागली आणि माझे निबंध मी चांगल्या पद्धतीने आणि मराठी इतिहास विषय माझे लहानपणापासून चांगले. इतिहास सहसा कोणाला आवडत नाही, पण इतिहास पण चांगला. त्याच्यामुळे ते चांगलं माझं आणि मराठीचे निबंध माझ्या वर्गात वाचून दाखवले जायचे त्यावेळेला. अरे वाह! इव्हन कॉलेजपर्यंत. कॉलेजमध्ये हं, शिखरेबाई हं. मॅडम म्हणून होत्या, हं, म्हणजे नवीन आलेले. हं. त्यांनी स्वतः वाचून दाखवलेले आहेत. बरं. म्हणजे असं. अच्छा. मग ते हो. लिखाणाची आवड तशी लहानपणापासून होत होती. पण कविता म्हणजे कविता असं प्रत्यक्षात नाही केली होती. पण ती कॉलेजच्या जीवनात म्हणजे असताना कॉलेजचं जेव्हा मासिक निघतं आमचं, हं, महर्षी हं. दयानंद कॉलेज आमचं. हं. तिकडे मासिकामध्ये मी पहिली कविता म्हणजे मित्रांनी गळ घातली, की "अरे, तू एवढा लिहितोस, कविता पण काय कधी ना कधी करतोस, एक दे." आणि मी एक कविता लिहिली त्यावेळेला. आता मी संग्रहामध्ये पण ती हे केली आहे, बरं. समाविष्ट केली आहे. हां. क्षणभराची मजा म्हणून. हं. आणि ती एक सत्य घटनेवर होती, की त्यावेळेला ॲक्चुअली आमच्याच म्हणजे बोलू नये या गोष्टी, एक मुलगी फसली होती हं, हं. आणि तिच्या जीवा ह्याच्यावर केली होती, की हं. अ, कसं काय होते म्हणजे त्या हं. ह्याच्यावर. तर मित्र सगळे ओरडायला लागले, "अरे, काही अशी कविता करतोस? अशी कविता कोण करेल का? तर एक मुलीवर कर चांगली, आपल्याला आवडलेल्या मुलीवर, प्रेयसीवर कर, प्रेमाची कर." आणि मग एक दुसरी कविता केली मी आणि ती दिली तिथे, भास संग्रमरवरी म्हणून आणि ती पण आहे. आणि आम्हाला शांता शेळके बाई होत्या. शांताबाई शेळके मॅडम, केशव मेश्राम सर होते. बरं. पण शांताबाई शेळके खरोखर म्हणजे सरस्वतीचं दुसरं रूप कुठलं म्हणावं ते शांताबाई शेळके. प्रश्नच नाही. म्हणजे त्यांचं सुवर्णकाळ असेल तो तुमच्या आयुष्यातला शांताबाई आणि शेळकेंचा संबंध आणि आलाय ही म्हणजे. नाकारलेली म्हणजे कॉलेजमध्ये म्हणजे त्या संपादकाने नाकारलेली कविता मी शांताबाईने दाखवली. आणि त्यांनी सांगितलं, "अरे चांगला विषय निवडलास, वेगळ्या विषयावर करतोयस तू, असंच कर." आणि त्याच्यानंतर त्यांचं वैयक्तिक मार्गदर्शन लाभलं. खरोखर सोनेरी ठेवा आहे तो माझ्या आयुष्यातला. खूपच खूप, खूप सुंदर. खूप चांगलं. खूप, भाग्यवान आहात खूप. आपण. आणि अशीच वाटचाल पुढे राहिली. मग माझी कसेच मित्रांमध्ये ग्रुपमध्ये गेलो, की मग ट्रिपमध्ये गेलो, की मग तिथे वाचायचो. माझी प्रेमावरची कविता आहे ती तर मागणीच व्हायची. मग असं म्हणता-म्हणता मी Facebookवर टाकायला लागलो. Facebookच्या माध्यमातून शिवाजी गावडे कवी हं, हं. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला. ते माझ्या घरी आले. त्यांच्या माध्यमातून मी विसुभाऊ बापट यांच्या कार्यक्रमामध्ये मी काव्यवाचन केलं बापरे! आणि असे म्हणजे काव्यवाचनामुळे रविकांत पाटणकर, अरुण म्हात्रे खूपच छान. हे खूप मला असे स्नेह मिळाले यामुळे. एक कवितेमुळे माझं ते एक खूपच छान. हं. म्हणजे एकूण असं दिसतंय, की आपण सातत्यपूर्वक लिखाण करत आहात. जेव्हा आयुष्यामध्ये बरे वाईट प्रसंग येतात, तेव्हा एक छंद किंवा एक कला जर तुमच्या अंगी असेल, तर
त्याची साथ लाभते. त्यातून बाहेर यायला तुम्हाला एक मोलाची साथ ह्या कलेच्या माध्यमातून मिळते. तुम्हाला असं कधी वाटतं, की कठीण प्रसंगी लिखाणामुळे हं. तसं म्हणजे नेमका प्रसंग आला नव्हता अजूनपर्यंत. म्हणजे तसे खूप बरे वाईट प्रसंग आयुष्यात घडले आणि मूर्तिकलेच्या माध्यमात असल्यामुळे ते तर अनुभव खूपच कडू अनुभव आले मला. खूप म्हणजे त्या माध्यमातून गेलो मी. पण ते त्या संदर्भात विचार केला ना, तर मूर्तिकलेमुळे थोडंसं मी सावरला गेलो त्या कलेच्या माध्यमातून. आणि थोडंसं अजून इकडे बोलायचं म्हणजे लिखाण लिखाणाच्या बाबतीत. तर कठीण प्रसंग म्हटला ना, तर आता नुकताच तुमचा जो प्रश्न तर त्या प्रश्नातून जाणीव झाली, की त्या प्रसंगातून मी जातोय. आणि तो प्रसंग म्हणजे 1 महिन्यापूर्वीच माझी मिसेस म्हणजे माझी जिवलग साथीदारी, जिवलग सखी तिचं म्हणजे निधन झालं. आणि एक जिवलग साथीदार पण जाणं म्हणजे काय असतं ना, याचं दुःख खरोखर म्हणजे वर्णनच करू शकत नाही आपण आणि त्यातून बाहेर पडणं म्हणजे खूप कठीण जाते. आणि त्याच्यावर मी खूप कविता केल्या, त्याला वाचून दाखवल्या. आणि त्या कवितेचा आधार, त्या लिखाणाचा आधार आता म्हणजे कुठे त्याच्यावर लेख पण लिहिले मी. Facebookवर टाकले. मी कामानिमित्त बाहेर जायचो तेव्हा तिकडे मी केलेल्या कविता. पूर्वी पत्रांची पद्धत होती. आता मी पत्र पाठवायचो बाहेर गेलो की. कामाच्या निमित्त मी तिकडनं पण जेव्हा मोबाईल निघाले मोबाईलवर मी वाचून दाखवायचो घरी. त्यावेळी मी तिला कविता वाचून दाखवायचो. तसेच हैदराबादला गेलेलो असताना पण कविता वाचून दाखवल्या तिला. ती रडून ठेवायची. फोन बंद झाला मी परत फोन करायचो. मग मुली सांगायच्या, "मम्मा रडते आहे." मग ते जे लिखाण कुठेतरी आहे ते लिहिलेलं, ते आता कुठेतरी मला आधार देतं या प्रसंगातून बाहेर पडायला. आणि आता सुद्धा मी त्याच्याबद्दल खूप लिहितोय आणि आता सुद्धा खूप लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल. म्हणजे त्यांचं कायम तुम्हाला प्रोत्साहन आणि हो, पाठबळ हो. राहिलेलं आहे. ॲक्चुअली तिचं खूप प्रोत्साहन. तिचं माझ्या कुटुंबाचं या कवितेच्या बाबतीत खूप प्रोत्साहन आहे. आणि आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडायला तिची प्रत्यक्ष लिखाणात तिच्यावर लिहिलेल्या लेखनापेक्षा तिची मला खूप मदत होते. असं हं, हं. अप्रत्यक्षपणे का होईना, हं, पण हं. तिची मला मदत होते. म्हणजे तुम्ही कुटुंबापासून दूर असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या शब्दांनी आधार दिला आहे. आजच्या कठीण मध्ये सुद्धा शब्दच आधार झालेले आहेत असं हो, म्हणायला हरकत नक्कीच. नाही. अ, आपल्याला काय वाटतं, की शब्दांमध्ये जास्त ताकद असते की मौनामध्ये? शब्दामध्ये ताकद असली तरी शब्द नुसते ठेवले कोरडे म्हणून, तर ते योग्य राहणार नाहीत. जेव्हा भावनेने ओतंबलेले शब्द येतील, तेव्हा कुठेतरी साहित्याला वजन प्राप्त होईल ना. खूप सुंदर. म्हणजे मौनापेक्षा व्यक्त होणं हे जास्ती महत्वाचं आहे. समोरच्यांपर्यंत आपल्या हं. भावना पोहोचवणं भावना जास्ती पोहोचवणं आणि त्या महत्वाचं आहे. आणि शेवटी भावना तुम्ही मनात असतील, पण त्या व्यक्त कशा करणार? शेवटी हं. शब्दातूनच करणार ना तुम्ही व्यक्त हो. आणि त्या तेव्हा शब्दातून व्यक्त होतील, तेव्हा ते इतरांना कळतील ना. खरं आहे. त्या भावना आणि त्या इतरांच्या भावनेशी जोडल्या जातील. नुसते शब्द तुमचे आपण कनेक्ट नाही होत. "हाय, कसा आहेस?" वगैरे ते नाही. पण जेव्हा आपण त्याच्या काळजात जाऊन विचारतो माणसाच्या, की "काय कुठे सध्या कसा आहेस तू? काय हं, आहेस हं. का? कशी परिस्थिती?" तेव्हा कुठेतरी आपली भावना त्याच्यावर पोहोचते आणि तो पण पोहोचते. आपल्यावर पोहोचतो. माध्यम म्हणजे आहे. भावनेने म्हणजे भावना आणि शब्द यांची जर सांगड घातली, तर जे योग्य प्रमाण निर्माण होईल. या लिखाणामधून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करता? हो, नक्कीच. कारण म्हणजे प्रत्येक लेखकाचं तेच ध्येय असेल मला वाटते, हं, हं, की हं. लेखनातून स्वतःला शोधणे. पण मला त्या व्यतिरिक्त असं वाटते, की नुसतं स्वतःला शोधणं हेच लेखकाचं ध्येय आहे का त्या बाबतीत? तर असं नाही म्हणता येणार. त्याने थोडंसं सामाजिक भान, आजूबाजूची परिस्थिती हे सगळं त्याने अवलोकन केलं पाहिजे. परिस्थितीचं बघितली पाहिजे त्याने. आजूबाजूला काय घडतंय? आजूबाजूला अत्याचार घडतायत, अन्याय होत आहेत. त्यांना पण वाचा फोडणे हे लेखकाचंच काम आहे ना खरं आहे, कुठेतरी. एकटा माणूस किंवा ज्याच्यावर अत्याचार होतो तो नाही ओरडून सांगू शकत आहे. मग ते कुठेतरी लिहिलं जातं ते वरतं लेखणीची ताकद लेखणीची ताकद ती ही पोहोचली पोचली पाहिजे. पाहिजे ना. ते सामाजिक भान हं, म्हणजे ह्या सर्व परिस्थितीतून म्हणजे सर्व हं. परिस्थितीचं अवलोकन करून लेखकाने त्यातून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप छान व्यक्त झाले आहात आज तुम्ही. तुमचा आज पुस्तक प्रकाशन सोहळा होतोय त्याबद्दल तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असे अनेक उपक्रम आपले येत राहोत आणि तुमच्या लेखणीला सतत दिशा मिळत राहो, ती बहरत राहो ह्याच मनापासून सदिच्छा. एक एक आणखी शेवटी की ह्या वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि त्या वरच्या ताई आणि त्यांची पुरी टीम तुम्ही सगळे यांनी जी संधी दिलीत ह्या नवोदित लेखकांना आणि आमचं पुस्तक प्रकाशनाला याबद्दल खरोखरच तुमचे धन्यवाद. आणि नुसते कोरडे धन्यवाद म्हणून वेगळं व्हायचं नाही मला.
तर तुमची साथ सदैव अशी आम्हाला लाभो एवढीच प्रार्थना आहे. असेच सतत आपण जोडलेले राहूया, ह्याच सदिच्छा व्यक्त करते. मनापासून आपले आभार. आज वेल्वेट कविशा प्रकाशनतर्फे सरांचा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. तर सगळ्यात छोट्या मुलीची आपण आज प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतं तुला? आजोबांचं छान पुस्तक येणार आहे. हां, तर आम्ही आजी आणि ओ-आजोबाचं भूत येणार नाही म्हणून मी खूप खुश आहे. खूप खुश आहे. कारण जे स्टोरी बुक तू कोणाच्या हातात घेऊन वाचतेस, तसंच आता आजोबांचं पण स्टोरी बुक येणार आहे, आजीचं पण येणार आहे. छान वाटतंय ना? हां. हां. आज भावा-बहिणींचं एकत्र काव्यसंग्रह प्रकाशित होतोय. ही खरं एक आपल्या विक्रमामधली एक वेगळी नोंद आहे मला असं वाटतं. काय वाटतं ताई? अ, खरं तर आम्ही असं ठरवलेलं, की माझ्या भावाच्या बऱ्याचशा कविता आहेत. पण त्याने आतापर्यंत कधी असं प्रकाशित करायचा प्रयत्न नव्हता केला. तर जेव्हा वर्षाताईंनी सांगितलं, की आपण असं पुस्तकं काढणार आहोत, तर मी ठरवलं, की आपण त्याला सरप्राईज देऊया. म्हणून मी माझ्या भाचीला फोन केला मनस्वीला आणि तिला म्हटलं, की "तू पप्पांच्या कवितांचं बुक मला दे आणि आपण ते पब्लिश करून त्यांना सरप्राईज गिफ्ट करू." आणि आम्ही असं ठरवलं, पण नंतर ती म्हणाली, "नको." कारण कवितांची वही खूप मोठी आहे. म्हणजे आम्हाला सिलेक्ट करताना खूप प्रॉब्लेम झाला असता, की कोणती घ्यायची आणि कोणती नाही. म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं आणि आज खूप छान वाटतंय आणि त्यात आमचं दोघांचंही एकाच मंचावर प्रकाशित होणार आहे हा दुग्ध शर्करा योग आहे. त्यामुळे आमची दोन्ही कुटुंब म्हणजे तशी तिन्ही कुटुंब खूप खुश आहेत. काय वाटतंय त्यांचा हा प्रवास किंवा त्यांची जी अशी लेखणी बहरत गेलेली आहे. त्यांनी मगाशी सांगितलं, की मध्यंतरी गॅप पडल्यानंतर तुम्ही मुलींनी त्यांना प्रेरणा दिलीत, प्रोत्साहन दिलत. त्यानंतर ती पुन्हा सुरू झाली. काय सांगशील? आतापर्यंत जगासमोर ते सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते आणि जगाने त्यांना खूप कलेसाठी त्यांच्या कलेवर खूप खूप मनापासून प्रेम केलं. पण त्यांच्यातली एक गुप्त कला होती जी आतापर्यंत जगापर्यंत पोहोचली नव्हती, जी फक्त आमच्यासाठी होती. पण आज त्यांचं बुक पब्लिश होतंय आणि त्यांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, फक्त आमच्यापर्यंत नाही राहणार आहेत. तर त्याचा मला खूप खूप आनंद होतोय आणि मला नक्की खात्री आहे, की जगाने जसं त्यांच्यातल्या कलाकारावर, मूर्तिकारावर प्रेम केलं, तसंच त्यांच्यातल्या कवीवर पण खूप खूप प्रेम करतील. अगदी. खूप छान. काय वाटतं आज? लहानपणापासूनच हे म्हणजे कलेचंच हे आहे. तसं गणपतीबरोबरच आता साहित्याची पण जोड होती पप्पांना आणि आतू आणि तसेच आमच्या घराण्याला पण. त्याच्यामुळे खूप आनंद होतोय. फक्त एकच दुःख आहे, की जी त्यांची श्रोता होती, खरी श्रोता माझी आई, ती फक्त आता नाही आहे. फक्त ते एकच खेद आहे. बाकी असं काही नाही. आम्ही खूप, खूप, खूप छान वाटतंय त्यांचं काव्यसंग्रह येतोय त्याच्यासाठी. एक ॲड करायचं आहे, की आतापर्यंत तर मी लहानपणापासून त्यांच्या कविता ऐकतच घरात मोठी झाली आहे आणि प्रेम काय असतं, हे मला त्यांनी माझ्या आईवर केलेल्या कवितातून कळलं आणि तेच उदाहरण आणि आदर्श घेऊन आम्हीही पुढे जातो. कुठेही असेल तरी त्यांनी ज्या पद्धतीने तिच्यावर प्रेम व्यक्त केलं आणि तिने तशी त्यांना साथ दिली, असं मी अजूनही कुठे अशी लव्ह स्टोरी नाही बघितली आहे. तर त्यांच्या त्या कविता त्यासाठी मला खूप आवडतात. खूपच छान. मला असं वाटतं आज आई उपस्थित नसल्या तरी ह्या संपूर्ण प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत आणि त्यासाठी खरंच पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या सुप्तपणे ठेवलेल्या आत्तापर्यंतच्या लेखणीला इथून पुढे अजून खूप प्लॅटफॉर्म चांगला अजून मिळो आणि वाचकांपर्यंत ते पोहोचो. ह्या सदिच्छा मी व्यक्त करते. मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपण सगळे आलात. खूप कौतुक तुमचं.